नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमण येथील सोत्या रोमा वसावे या कर्जबाजारी आदिवासी शेतकऱ्यावर अत्यंत हलाखीची वेळ आली आहे। शेतीचा मुख्य आधार असलेला बैल दगावल्यानंतर त्यांनी नवीन बैल खरेदीसाठी शासनाकडे सानुग्रह अनुदानासाठी वारंवार अर्ज केले। पशुवैद्यकीय विभागाने पंचनामा व शवविच्छेदन करून अहवाल सादर करूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना कोणती आर्थिक मदत मिळाली नाही। पेरणीच्या हंगामात शेती थांबवणे या कर्जबाजारी कुटुंबाला परवडणारे नव्हते। अखेर हातबल होऊन सोत्या वसावे यांनी स्वतःला नांगरला झोपले तर त्यांच्या पत्नीने नांगर धरून शेताची कामे पूर्ण केली। या घटनेमुळे आदिवासींच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत। तहसीलदार विनायक घुमरे यांनी कर्मचारी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याचं कारण देत मदतीचे आश्वासन दिले आहे। मात्र या घटनेने प्रशासकीय यंत्रणेच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून पीडित शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी जलद यंत्रणेची गरज व्यक्त होत आहे।